गान सरस्वती किशोरी आमोणकर यांचं सोमवारी रात्री दादर इथल्या निवासस्थानी निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आयुष्यभर शब्दसुरांची मैफिल शब्दशः जगलेल्या गान सरस्वतीनं इहलोकीचा कायमचा निरोप घेतला। गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गान सरस्वती किशोरी आमोणकर यांचं सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी निधन झालं। त्या 84 वर्षांच्या होत्या। संगीतावर अविचल श्रद्धा असणाऱ्या या गानसम्राज्ञींच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिरात शोकमग्न मान्यवरांची रीघ लागली होती। सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि त्या पंचत्वात विलीन झाल्या। To be very honest, although I have seen her in this condition, it's still not sinking in that Kishori ji is not with us. It was so sudden, and nobody had ever dreamt it's going to be so soon. मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये पण ताईंनी अनेक एकर्स जागा व्यापलेली आहे। तसं प्रत्येक संगीत रसिकाला च्या मनात ताई आहेत। त्यांच्याबद्दल मी काय बोलणार। आज खरं ताई हव्या होत्या। शास्त्रीय संगीताला ताईंसारख्या व्यक्तीची खरंच गरज होती। परवाच आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या टेलिफोनवरनं आणि आम्ही भेटायचं असं ठरवलं होतं। पण इंग्रजीत म्हणतात तसं आमच्या किशोरीबाई या नेहमी अनप्रिडिक्टेबल असायच्या। त्यांच्या गाण्यातही तो गुण होता, अनप्रिडिक्टेबल म्हणून अतिशय हवंसं वाटणारं त्यांचं संगीत आणि त्या स्वतः। किशोरीताईंचा जन्म मुंबईत 10 एप्रिल 1932 मध्ये झाला। आई प्रख्यात गायिका मोगबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायन कलेचा समृद्ध वारसा मिळाला होता। वडील माधवदास भाटिया यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं। मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं। डॉक्टर होण्याची त्यांची इच्छा होती, पण नियतीनं त्यांच्या आयुष्यात शब्दसुरांची मैफल सजवून ठेवली होती। ख्याल गायकीबरोबरच ठुमरी भजन गायनात किशोरीताईंनी भारतीय शास्त्रीय संगीतात आपल्या शैलीची मुद्रा उमटवली। त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या। किशोरीताईंना त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 1987 मध्ये पद्मभूषण आणि 2002 मध्ये पद्मविभूषण ह्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। कला क्षेत्रातील मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला होता। एकोणीसशे 1950च्या दरम्यान किशोरीताईंनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला। 1964 मध्ये गीत गाया पत्थरोने या हिंदी चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलं। 1991 मध्ये दृष्टी या हिंदी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शनही त्यांनी केलं। कंठ संगीतावर वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या, सराव तसंच अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचं गाणं कसदार झालं। त्यांनी देशोदेशी संगीत कार्यक्रम केले। अगदी आत्तापर्यंत त्या गात होत्या। काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या कमानी ऑडिटोरियममध्ये त्यांनी विलक्षण मैफल सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं। मैफल झाल्यावर रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबेना तेव्हा त्यांनी पुढे येऊन रसिकांना अभिवादन केलं आणि मला बोलवा, मी पुन्हा येईन असं वचन दिलं। त्या शेवटपर्यंत संगीतात रममाण होत्या। त्यांनी स्वरार्थ रमणी राग रस सिद्धांत हा संगीत शास्त्रावरील ग्रंथ लिहिला। शास्त्रीय संगीतातील भावप्रधान
शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असं मानलं जातं. किशोरीताईंच्या जाण्यानं संगीतातल्या एका युगाचा अस्त झाला. शुद्ध सुरांच्या मैफलीवर कायमचा पडदा पडला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.